आहेत आणि जे देशावरती प्रेम करतात त्यांना मी इथून जाऊ देणार नाही, म्हणून मुस्लिम आमच्या सोबत आले. काल मोदीजी तुम्ही जे बोललात की सेक्युलर संविधान, सेक्युलर नागरिक संहिता, म्हणजे तुम्ही काय हिंदुत्व सोडलं? हिंदुत्व न मानणाऱ्या चंद्रबाबूच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात, नितीश बरोबर बसलात, मग तुम्ही हिंदुत्व नाही सोडलं? मग उगाच आपल्यामध्ये आगी लावण्यासाठी म्हणून तुम्ही ते वक्फ बोर्डाचं बिल का आणलं? बरं आणलं तर आणलं, हिम्मत होती तर बहुमत तुमच्याकडे असताना मंजूर का नाही करून दाखवलं? तुम्ही मंजूर का नाही करून दाखवलं? नोटबंदी तुम्ही आम्हाला विचारून केली होती, आम्ही तुमच्या सोबत होतो, पण सगळे मंत्री, कॅबिनेट मंत्री असं म्हटलं जातं की त्यांना लॉक करून मोदी बाबा एकटे टीव्हीवरती गेले आणि आज रात 12 बजे लोकांना वाटलं 12 बजे काय होणार देव जाणे, नोटबंदी. मग आज बहुमत तुमच्याकडे असताना हे विधेयक मांडण्याचं नाटक हे थेर का केलं तुम्ही? शिवसेनेचे खासदार उपस्थित नव्हते. अरे नव्हते, कारण मी स्वतः दिल्लीत होतो, माझे सगळे खासदार माझ्यासोबत होते. आणि त्या बिलावरती चर्चा करण्याचं जर ठरवलं असतं तर माझे जे खासदार आहेत ते येऊन बोलले असते, काय बोलायचे असते ते. पण तुम्ही वक्फ बोर्डाची जमीन जर ढापून तुमच्या उद्योगपतींच्या घशात घालणार असाल, जसं तुम्ही आमच्या हिंदू संस्थानांच्या मंदिराच्या जमिनी लाटताय, लुटतायत आणि तुमच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला देत आहात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मंदिराची जमीन किती राजकारण्यांनी ढापले त्याची यादी काढा. मराठवाड्यामध्ये किती ढापलेली आहे, बीडमध्ये किती केलेली आहे, लावा ना एकदा तो काय प्रश्न आहे तो धसाच लावा. कोणी केले ती जमीन ढापले? बीडमध्ये तर केस सुरू आहे. अरे वक्फ बोर्ड तर बाजूला ठेवा, माझ्या मंदिराची जमीन चोरली जाते आणि त्याच्यावरती तुमचे मित्र येऊन बांधकाम करणार असतील तर आज मी जाहीर करतो, वक्फ असो किंवा हिंदू संस्थान असेल किंवा कोणत्याही धर्माच्या जागा असतील, आम्ही वेळवाकडं काही त्याच्यामध्ये होऊ देणार नाही, अजिबात नाही होऊ देणार. अयोध्येमध्ये तुम्ही जे काही केलं, कार सेवकांनी बलिदान केलं, कोणासाठी केलं? लोढासाठी केलं, अदानीसाठी केलं, रामदेव बाबासाठी केलं, श्री श्री रविशंकरसाठी केलं. कितीतरी लाखो कारसेवक तिकडे गेले, बलिदान झालं त्यांचं, मार खाल्ला, काही अपंग झाले आणि मग राम मंदिर उभं राहिलं. एक तर तुम्ही बांधलं ते सुद्धा गळकं, आमच्या हातामध्ये घंटा. आणि अयोध्येमधली जमीन कोणत्या दराने त्या ट्रस्टने विकत घेतली आणि त्याच्यावरती ती कोणाला दिली ह्याच्यावरती सुद्धा जेपीसी लावा. विषय फक्त वक्फ बोर्डचा नाहीये, हा माझ्या मंदिरांचा सुद्धा आहे. आमचे शंकराचार्य जे बोलतात की केदारनाथ मधलं 200-250 किलो सोनं गायब झालं, लावा त्याची सुद्धा चौकशी लावा. त्या तिकडे कोणी चोरला आणि पितळ्याचं कोणी तिकडे मुलामा दिला, हे सुद्धा पितळ उघडं पडलंच पाहिजे. पण सगळं चांगलं चाललेलं आहे आणि आता भाजपचं काय खरं नाही, कारण मोदींची गॅरंटी चालत नाही म्हटल्यानंतर तुम्ही उद्धव ठाकरेला जर का अडचणीत आणण्यासाठी हे प्रश्न विचारत असाल तर इथली जनता काही ही दूधखुडी नाहीये की तुम्ही म्हणाल ते ऐकाल. म्हणून माझं म्हणणं की आजच निवडणुका घेऊन दाखवा, तुम्ही आजच घेऊन दाखवा. आणि मग जसं वक्फ बोर्डाचं तुम्ही बिल आणलं, मी आज जाहीर त्यांना प्रश्न विचारतोय, महाराष्ट्रामध्ये तुम्ही समाजामध्ये जी काही आग लावलेली आहात, मराठा, ओबीसी, धनगर, मी तर स्वच्छ भूमिका मांडलेली आहे, मला वाटतं पवार साहेब तुम्ही सुद्धा मांडलेली आहेत, काँग्रेसने सुद्धा मांडलेली आहे. मर्यादा वाढवण्याचा हक्क, अधिकार हा राज्य सरकारला नाहीये. बिहारने वाढवलेली मर्यादा ही कोर्टाने उडवून लावली. हा अधिकार जो आहे तो फक्त आणि फक्त लोकसभेचा आहे, अन्यथा राष्ट्रपती हे करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल घेऊन, त्यांचा सल्ला घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवू शकतात. बरोबर ना पृथ्वीराजजी? मग मराठा आरक्षणाचं बिल लोकसभेमध्ये आणा, मर्यादा वाढवा, ओबीसीचं आरक्षण तसंच ठेवा, धनगरांना द्या, सगळ्यांना द्या. आज आम्ही सगळे महाविकास आघाडी त्याला पाठिंबा देतो. आणा आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचं बिल आणा. पण आगी लावून ठेवायच्या, धर्माधर्मात आगी, हिंदू मुसलमानमध्ये आगी, हिंदूंमध्ये मराठी अमराठीमध्ये आगी, मराठी माणसामध्ये मराठेतरमध्ये आगी. आणि त्या आगीवरती म्हणजे तुम्ही घरांच्या होळ्या पेटून त्याच्यावर तुमच्या पोळ्या भासतात. म्हणून आम्ही तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच म्हणतो, एक तर तू तरी राहशील किंवा मी तरी राहील.
आणि ही पुढची लढाई जी आहे बोलण्यासारखं खूप आहे, बोलण्यासारखं खूप आहे. अगदी मुंबईची सुद्धा हालत त्यांनी काय करून ठेवली ती बघा. मला कल्पना आहे इकडे महाराष्ट्रातनं सगळे लोक आलेत, पण मुंबईकर जे आलेत, मुंबईमध्ये बेसुमार जे काय खोदकाम चाललेले, मेट्रो 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 आणि दुसरं बिल्डिंग. मग बातम्या ज्या येतात, धरणं भरली तरी मुंबईकरांची तहान का भागत नाही? कारण तुम्ही खोरून ठेवलंय सगळं. काही ठिकाणी गटाराचं पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होतंय. अनेक मुंबईकरांना पोटाचे विकार होत आहेत. कोण जबाबदार कोण आहे? कोण जबाबदार आहे? कारण मुंबईला यांनी कधी शहर म्हणून बघितलंच नाही. मुंबईकरांना कधी आपलं मानलंच नाही. सोन्याची कोंबडी अंड देणार ही कोंबडी म्हणून जर का मोदी आणि शहा बघत असतील आणि स्वतः जरी शाकाहारी असले तरी सोन्याचं अंड देणारी कोंबडी जर तुम्ही कापणार असाल तर मुंबईकर तुमची काय हालत करेल ते त्या निवडणुकीत कळेल, या निवडणुकीत कळेल. म्हणून एकच हात जोडून नम्र विनंती की लोकसभा निवडणूक आपण महाराष्ट्राने देशाला दिशा नक्की दाखवलेली आहे. आता ती दाखवलेली दिशा ही पुढे कायम ठेवण्यासाठी ही निवडणूक आपल्याला जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. मगाशी नाना तुम्ही नव्हतात, मी बोललो की मुख्यमंत्री कोण होणार. आज काँग्रेसने चेहरा जाहीर करावा, पवार साहेबांनी करावा, मी त्याला पाठिंबा सगळ्यांच्या समोर द्यायला तयार आहे. फक्त जागेवरनं मारामाऱ्या करू नका, जागेवरनं मारामाऱ्या करू नका. एखादी जागा वाटपामध्ये काँग्रेसकडे गेली म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीने काम करायचं नाही असं करायचं नाही. शिवसेनेकडे आली राष्ट्रवादी आणि काँग्रेसने काम करायचं नाही असं नाही. राष्ट्रवादीला दिली तरी सगळ्यांनी काम केलं पाहिजे, तरी केलं पाहिजे. अरे एकजूट, नुसती वज्रमोठ शब्दात असता कामा नये. वज्रमोठ ही कामात दिसली पाहिजे. आणखी दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना. होय, मी शिवसेनाच म्हणतो कारण ते तोतई आहेत, ते चोर आहेत. त्या चोरांच्या हातात मी शिवसेना ठेवणार नाही. भले माझं धनुष्यबाण त्यांनी चोरलं असेल तरी पुन्हा एकदा सांगतो, त्यांच्या बुडाला आग लावण्यासाठी मी मशाल घेतलेली आहे. लोकसभेच्या वेळेला मशालीचा प्रचार